विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 मधील फिर्यादी नामे अण्णाराव म्हेत्रे, राहणार घर नंबर 12, संत तुकाराम नगर, विजापूर रोड, सोलापूर, घरासमोरून दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही चोरीला गेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्याचा तपास शीतलकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत असून दाखल गुन्हा उघडकीस आणण्याकरता पोलीस आयुक्त सोलापूर शहर आणि पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 सोलापूर शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांना सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस स्टाफ सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे 135 सीसीटीव्हीचे फुटेज आणि 12 ठिकाणचे डंप डाटा काढून त्यांच्या तांत्रिक विश्लेषण करून राजस्थान येथून आरोपी रमेश कुमार प्रभुराम बिश्नोई वय 25, राहणार घर नंबर 164, मासोई की ढाणी सिया, तालुका सांचोर, जिल्हा जालोर, राज्य राजस्थान, तसेच रूपाराम मनाराम बिश्नोई वय 32, राहणार पुनासा, राज्य राजस्थान यांना अटक करून सदर गुन्ह्यात फिर्यादीची चोरीला गेलेली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही गाडी जप्त केली आहे। तसेच गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली ह्युंदाई कंपनीची क्रेटा GJ09BK1123 देखील जप्त केली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोलीस कॉन्स्टेबल अमृत कुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, स्वप्नील जाधव, रमेश कोरसेगाव, हरिकृष्ण चोरमुले व मोबाईल तांत्रिक विश्लेषक आयाज बागलकोटे अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली। जनवरी 2025 16 तारीखला इथं आपला विजापूर नाका पोलीस स्टेशनला एक BNS 332 नुसार वाहन चोरीच्या गुन्हे एक दाखल केलं होतं। त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झाला म्हणून गुन्हे दाखल केलं होतं। त्या गुन्ह्याच्या आपलं DCP श्री कबाडे साहेब, ACP गवारी साहेब आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली DBचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असा पुरा फान आउट केलं आणि इथून पुन्हा मार्गे आणखी उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास 150चे जवळपास CCTV फुटेजेस अनालाइज करत जे काही टोल नाका आहे ते सर्व बायपास झालेलं आहे। सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण अनालिसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थान मधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रिकव्हर केलेले आहेत। सोबतच त्यांनी तिथून इथं येण्या जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडाई क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेलं आहे। या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीकीने टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्ड मधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं, ते फास्टॅगचं असो ते बदललं, अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला। तरी आपलं विजापूर नाकाच्या DB टीमनी त्यांच्यापेक्षा 10 पाऊल पुढे प्रवास केला आणि पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेले आहेत। आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा एमओचे गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकशी चालू आहे। तर हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे अशा सूचना देतो।
आरोपीवर किती गुन्हे दाखल आहेत, काय या रेकॉर्ड काय आहे? डू यू हॅव एनी रेकॉर्ड्स? 3-4 गुन्हे आहेत. ओके, कुठे कुठे बोला ना. सांचोरला त्याचे एक मर्डरचा आहे, एक नंतर 307चा आहे, कुठे ते? चोरीचा. सांचोर राजस्थान जिल्हा आहे. सांचोर जिल्हा. हा. चोरी करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? कारण तुम्ही एवढे लांबून कोल्हापूर सी एमओ त्यांनी असा फिजिकली गाडीला जास्ती हार्म ना करता फक्त जे विंडोचे जे स्क्रीन आहे, काच जे आहेत ते काढून वाहनाचे जे सॉफ्टवेअर टॅम्पर करण्याच्या एमओ यांनी वापरलेला आहे. ते ACM जे म्हणतात ते प्रायमरीली वाहनाचं पूर्ण ऑपरेशन तिथून कंट्रोल होत आहे. एकदम तेच बदलणार आहे. आणि त्यात जे मास्टर की आहे ते एका मॉडेलला 10 की असतील, त्या 10 पेक्षा एक बसणारच. ते वापरून त्यांनी हे गाडी चोरी केलेलं आहे. असा जे रिसेंट टाइम्सने येणारे कम्प्युटर एडेड टेक्नॉलॉजी जे कॅट वापरलेले जे काही गाडी आहेत ते सर्वात हेच प्रकारच्या फंक्शनिंग आहे. सो हे टॅम्पर करून चोरी करण्याच्या एमओ आहे यांच्या. जे वाहन आहेत ते पोलीस कर्मचाऱ्यांची वाहन आहे असं एकंदरीत ऐकण्यात आलं. हो, ते फिर्यादी आहे, ते रेकॉर्डवर आहे, ऐकण्याचा विषय नाही आहे. ते आपलं सोलापूर शहरामध्ये पोलीस खात्यात जे नोकरी करतात त्यांच्याच गाडी चोरी गेलं होतं, पण त्यांच्याच साथीदारांनी आता हे उघडकीस आणून रिकव्हर केलेलं आहे. तर दोन्ही आरोपी विष्णवी आहेत, तेवढं लांबून येऊन गाडी चोरण्याचा उद्देश काय असेल नेमकं? काय कळाले? उद्देश त्यांचे पैसे आहे, पण इथून काही लोकल टिप होतं का किंवा स्थानिक कोणी त्यांना सपोर्ट केलेला आहे का असलं तर त्यांच्या आणि यांच्या कशा संबंध चालू होतं त्याबद्दल आता चौकशी चालू आहे. सर, विष्णवी नाव समोर येत आहे. विष्णवी गँगचं एक खूप मोठं लॉरेन्स विष्णवी आणि हे सगळ्या सर्वश्रुत आहे. त्यांच्याशी काय या विष्णवी गँगचा संबंध आहे? हे कारण काय त्यातले 302 आणि 307 मधले आरोपी आहेत. आतापर्यंत तसं काही लिंक आम्हाला मिळाला नाही. इंट्रॉगेशन दरम्यान असं काही झालं तर त्यानुसार जे काही योग्य कारवाई करावं लागेल किंवा एस्केलेट करावं लागेल ते करणार. आणि आणताना काय त्यांचे काय मोड वापरलेले हल्ला करण्याचा होता. काही तिथं जो एरिया आहे तो सातूर एरिया तो सगळा स्ट्रीम आणि अशा गाड्या असतात ना ते कच्च्या रोडला गुन्हेगारीला वापरतात. त्याची ही गाडी का कुठे गुन्ह्याला वापरली गेली आहे का? नाही, अजूनपर्यंत तशा वापरलं गेलं नव्हतं. ते इथून पोहोचता आमच्या पार्टी बॅक टू बॅक वे वर फॉलोईंग आम्हाला आणि अटॅक करण्याचाही प्रयत्न केला. तर शक्य असलं तर गुन्हे दाखल करून घेऊ. ठीक आहे, असं काय आढळून आलं तर आम्ही नक्की करणार आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न झाला तर 3 त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. जर पोलिसांवर अटॅक करत असतील तर केलं असते तर आम्ही केलं असेल. किती दिवस लागले घटनेनंतर ही गाडी सापडायला? जवळपास 20 दिवस. आता आरोपी 0 इन झाला आणि त्यानंतर त्यांच्यापर्यंत फिजिकली पोहोचवायला वेळ झाला आणि आपल्या टीमनी एखादी लिंक मिळाला त्यामधून पॉईंट बी ला पोहोचल्यानंतर तिकडे एक डुप्लिकेट डॉक्युमेंट त्याच्या ओरिजिनल करायची, मग तिथून पॉईंट सी असा करत करत जे करा आरोपी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं. तर हे चोरीसाठी जे हुंडाई कंपनीची गाडी वापरली ती चोरीची आहे का? तेही त्यांच्या मालकीच्या नाही आहे. ते पुण्यातून चोरी गेला अशा आता प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे. ते आम्ही गाडीचे मालक आणि पुणे पोलिसलाही संपर्क करणार आहे आणि तिकडचे जे काय आहे ते त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात सोपवण्यात येईल. सोलापुरातून अजून काही गाड्या चोरी केलेल्या असू शकतात का? शक्य आहे. इंट्रोगेशनला निष्पन्न होईल आणि त्यांच्या जे मागच्या काही काळात त्यांनी जे काही मुवमेंट केलेले आहेत ते पण रेकॉर्ड आम्ही काढणार आहे. त्यात कुठे कुठे फिरलं काय झालं ते संबंधित युनिटला आम्ही संपर्क करणार आहे. आता हे बातम्याकडे आल्यानंतर पोलिसांचीच गाडी आहे म्हणून लवकरच तपास झाला असंही सगळ्यांचं म्हणणं होईल. तर या संदर्भात काय तुम्ही आवाहन करा? फिर्यादीच्या गाडी मिळाल्या, फिर्यादी कोणी असो त्याबद्दल आमचा विचार नाही आहे. फिर्यादीच्या गाडी तपास यंत्रणांनी रिकव्हर केलेला आहे. तर या घटनेच्या निमित्तानं नागरिकांना काय आपल्याला आवाहन करता येईल का की स्वतःची गाडी कशा पद्धतीने सुरक्षित ठेवता येईल? ते नंबर 1 व्यवस्थित पार्किंग आवश्यकता आहे. ते इंडिव्हिज्युअलला आम्ही इट्स जस्ट अन ॲडवायझरी आहे, असा आम्ही दुसऱ्यांना काही सुचवायची आमचं मॅन्डेट नाही आहे. पण व्यवस्थित पार्किंग मध्ये पार्क केलं तर बरं राहील. मी रोडवरच सोडणार
अशा जे हॅबिट जे आहे ते अवॉइड व्हायला पाहिजे. आता काही माझ्या घरी पार्किंग नाही आहे, 3-4 घर मिळून जे काही वेकंट प्लॉट आहे तिथं कंपाऊंड असलं तर ते संबंधित मालकांना बोलून तिथं पार्किंगचे अरेंजमेंट करून घेतलं तर अशा जे काही घटना आहेत ते टाळण्यात येईल. पण गाडी होती ते घरासमोरची पार्किंग होती का? घरासमोर पोलीस अनेक गुन्ह्यांची उकल करतायत, कामगिरी चांगली आहे. पण गेल्या काही महिन्यामध्ये सोलापूर शहरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. कारण तुमच्याकडून जे प्रेस होते त्यांनी हमखास 2-3 गाड्या चोरीला गेल्या, रोज किमान 3-4 तरी खूप म्हणजे बाजार असेल आहे ते जसं वर्ष पूर्ण झालं होतं ते तेव्हा आमचं विश्लेषणही झालं होतं या विषयामध्ये. अलार्मिंगली वाढलं अशा परिस्थिती नाहीये, पण चोरी होत आहे ते आम्ही नाकारणार नाही. थिंग्स आर अंडर कट. ॲट द सेम टाइम आमचं जे रिकव्हरी रेट जे आहे ते इम्प्रूव्ह झालेलं आहे. आमच्या एक्सपेक्टेशन आहे क्राईम जे घडण्याचे प्रकार जे आहेत तेच कमी व्हायला पाहिजे आणि ऑब्व्हियसली रिकव्हरी आणखी वाढवायची. दोन्ही दृष्टीने काम चालू आहे. आता जे रिसेंटली सिद्धेश्वरच्या गड्डा यात्रा जे घडलं होतं त्यात आमच्या हे एक मेन लाईन ऑफ थॉट होतं. 2 व्हीलर चोरी किंवा हे लहान मुलांना पळवण्याचा विषय हे असा नाही होऊ द्यायची म्हणून त्यात बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. अनफॉर्च्युनेटली त्यात काही कॉन्क्रीट लीड नाही आहे. आमचे प्रयत्न अजूनही चालू आहे, ते सोडलेलं नाही. 3 वर्षापूर्वी त्याबद्दल अपडेट घेतो. पण हे जे मुली जे आहे मागच्या वर्षीच्या त्यात आमचं नक्की काम चालू आहे अजूनही, बट अनफॉर्च्युनेटली काही कॉन्क्रीट लीड नाही आहे. डन. थँक्यू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.